बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आपण लास्ट लेक्चरमध्ये ओव्हरीची डेव्हलपमेंट कशी होत जाते हे शिकलो. ओव्हरीचा आतमध्ये स्ट्रक्चर कसं आहे, ओव्हरी कशी डेव्हलप होत जाते, त्याचबरोबर त्या ओव्हरीच्या आतमध्ये ओहम किंवा ज्याला आपण एग म्हणतो किंवा मराठी त्याला अंडपेशी म्हणतो आपण, ते हे ओहम किंवा एग कसे तयार होतात याचा आपण स्टडी केला होता. त्यासाठी आपण ही डायग्राम पण काढली होती, टीएस ऑफ ओव्हरी, ओव्हरीचा ट्रान्सफर सेक्शन घेतला होता. आणि आपण हे पण शिकलो की हे जे ओव्हरी आहे याला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. एक म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल यायच्या अगोदर ओव्हरीमध्ये कसे बदलले होतात, त्याचबरोबर मग मेन्स्ट्रुअल सायकल आल्यानंतर ओव्हरीमध्ये काय काय चेंजेस होतात ते आपण शिकलो. आता बघा, जेव्हा मुलीची मेन्स्ट्रुअल सायकल यायला सुरुवात होते, 12-13 वर्षाची मुलगी झाली की मग तिची MC सायकल मासिक पाळी यायला लागते. मग तिच्या ओव्हरीमध्ये काय काय बदल होतात तर आपण शिकलो की बघा, सुरुवातीला काय होते की हे जे प्रायमोर्डियल फॉलिकल्स होते, प्रायमोर्डियल फॉलिकल्स जे उगवण्यापासून किंवा एक मदर सेलपासून तयार झाले होते, तर हे प्रायमोर्डियल फॉलिकल हळूहळू डेव्हलप होत जातात. यांच्यापासून प्रायमरी फॉलिकल्स तयार होतात. हे फॉलिकल आहे ना, म्हणजे याच्यात थैली आहे आणि या थैलीच्या आत म्हणजे या फॉलिकलच्या आतमध्ये काय आहे, ऊसाइट आहे, प्रायमरी ऊसाइट है ना. तर आता हळूहळू हे प्रायमरी फॉलिकल, मग याच्या आजूबाजूला ह्या ग्रॅन्युलोसा सेल्स तयार होतात भरपूर साऱ्या. मग हळूहळू प्रायमरी फॉलिकल सेकंडरी फॉलिकलमध्ये कन्वर्ट होऊन जाते किंवा डेव्हलप होऊन जाते. अजून याच्या आजूबाजूला भरपूर साऱ्या ग्रॅन्युलोसा सेल्स तयार होताना आपल्याला दिसतात. मग सेकंडरी फॉलिकल जे आहे हे पण मोठं होत जाते, ग्रो होत जाते आणि मग याच्यापासून टर्शरी फॉलिकल तयार होते. हे पण मोठं होऊन जाते, हे पण ग्रो होऊन जाते आणि हळूहळू या टर्शरी फॉलिकल पासून ग्राफियन फॉलिकल किंवा मग हे मॅच्युअर फॉलिकल तयार होऊन जाते. आता हे जे मॅच्युअर फॉलिकल तयार झालेलं आहे किंवा हे जे ग्राफियन फॉलिकल तयार झालेलं आहे याच्या आतमध्ये काय, याच्यामध्ये आहे ऊसाइट, अंड आहे, ओहम ज्याला आपण म्हणतो. मुलीमध्ये जे ओहम तयार होतात, जे अंडे तयार होतात, तर तेच हे ऊसाइट आहे. आता हे जे ऊसाइट आहे मॅच्युअर फॉलिकलमध्ये किंवा ग्राफियन फॉलिकलमध्ये जे ऊसाइट असते ते सेकंडरी ऊसाइट असते. नेहमी लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात की बघा, सुरुवातीला जेव्हा हे ऊसाइट तयार झालं तेव्हा ते प्रायमरी ऊसाइट होतं. मी तुम्हाला नोट करून देतो. तर बघा की सुरुवातीला हे जे प्रायमरी फॉलिकल किंवा हे जे सेकंडरी फॉलिकल आहे, या फॉलिकलच्या आतमध्ये म्हणजे या थैलीच्या आतमध्ये जे ऊसाइट होतं, जे ओहम होतं, ते प्रायमरी ऊसाइट होतं. मग हळूहळू प्रायमरी ऊसाइटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं किंवा डेव्हलपमेंट कशामध्ये झालं तर प्रायमरी ऊसाइट सेकंडरी ऊसाइटमध्ये कन्वर्ट झालं. आता हे जे ग्राफियन फॉलिकल किंवा हे जे मॅच्युअर फॉलिकल आहे, हे फॉलिकल आहे, ह्या अशा थैल्या, या थैलीच्या आतमध्ये जी ऊसाइट आहे ऍक्च्युअलमध्ये ही ऊसाइट सेकंडरी ऊसाइट आहे. आणि मग 14व्या दिवशी आपण शिकलो की जेव्हा 14वा दिवस येईल मासिक पाळीचा, 5 दिवस तर ते मासिक पाळी जी असतात त्याच्यामध्ये सगळं ब्लिडिंग होते आणि मग नंतर 5 दिवस झाले कंप्लीट की मग 14व्या दिवशी ओव्ह्युलेशनची प्रोसेस होते. अंड ओव्हरीमधून एक बाहेर येते, त्याला ओव्ह्युलेशन असं म्हणतात. आणि हे जे अंड आहे, हे जे ऊसाइट आहे, हे 14व्या दिवशी बाहेर येते, या प्रोसेसला ओव्ह्युलेशन असं म्हटलं. तर हे जे अंड आहे हे कोणतं आहे, ऍक्च्युअलमध्ये सेकंडरी ऊसाइट. जे 14व्या दिवशी जे ओव्ह्युलेशन, ते 14व्या दिवशी जे ओव्हरीमधून ओहम बाहेर पडते, ते ऍक्च्युअलमध्ये त्या ओहमला काय म्हटलं, त्या ओहमला सेकंडरी ऊसाइट असं म्हणतात. लक्षात आलं. तर याच्यावर क्वेश्चन पण येऊ शकतात, तर ते लक्षात ठेवा. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे जे ग्राफियन फॉलिकल आहे, हे जे मॅच्युअर फॉलिकल आहे, जे पूर्ण कंप्लीट डेव्हलप झालेलं आहे, ज्याला ग्राफियन फॉलिकल पण म्हणतात, मॅच्युअर फॉलिकल म्हणतात की, आणि या फॉलिकलच्या आतमध्ये ऊसाइट आहे. कोणतं ऊसाइट आहे, सेकंडरी ऊसाइट, म्हणजे तो ओहम आहे, अंड आहे याच्यामध्ये, बरोबर आहे. आता याचं स्ट्रक्चर कसं दिसते, तर याच्या स्ट्रक्चरचा थोडासा डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. हे स्ट्रक्चरचं आपण इथे डायग्राम पण काढलेली आहे. हे स्ट्रक्चर समजून घ्यायसाठी तुम्ही सुद्धा आपल्या बुकमध्ये ही डायग्राम दिलेली आहे. बघा, ही डायग्राम दिसते तुम्हाला. तर ही ग्राफियन फॉलिकलची डायग्राम आहे, ज्यालाच आपण मॅच्युअर फॉलिकल असं म्हणतो. जेव्हा फॉलिकल हे मॅच्युअर होऊन जातात तेव्हा त्याला ग्राफियन फॉलिकल किंवा मॅच्युअर फॉलिकल पण म्हणतात. त्याच्या अगोदर त्याला नाव होतं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. मग हळूहळू ते मॅच्युअर होऊन जातात म्हणून त्याला मॅच्युअर फॉलिकल म्हणतात किंवा त्याला ग्राफियन फॉलिकल म्हटलं. तर त्याचीच ही डायग्राम दिलेली आहे, ग्राफियन फॉलिकलची किंवा मॅच्युअर फॉलिकलची डायग्राम. तर तुम्ही पण याची डायग्राम ही काढून बघा ग्राफियन फॉलिकलची, म्हणजे तुम्हाला याची जी थ्योरी दिलेली आहे ती इझिली लक्षात येईल. आता बघा, हा आहे मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल. फॉलिकल म्हणजे काय, ही एक आता रिकामी जागा आहे, पोकळी आहे किंवा थैली आहे. आणि या थैलीमध्ये काय आपलं एक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे, ओहम आहे, याच्यामध्ये अंड आहे किंवा एग आहे. कोणतं अंड आहे, काय म्हटलेलं आहे त्या अंड्याला, ओहमला सेकंडरी ऊसाइट. हे एक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर या फॉलिकलमध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर आता बघा की हे जे सेकंडरी ऊसाइट आहे याच्या आजूबाजूला अशी एक लेअर आहे की, आणि या लेअरला म्हणतात झोना पेल्युसिडा. झोना पेल्युसिडा जी आहे ही नॉन सेल्युलर लेअर आहे, म्हणजे बिना सेलची लेअर नाही, तर
तर सेकंडरी oocyteच्या वर एक लेअर आहे, त्याला झोना पेल्युसिडा असं म्हणतात. झोना पेल्युसिडा एक नॉन सेल्युलर लेअर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही जी झोना पेल्युसिडा तयार झालेली आहे या सेकंडरी oocyte पासूनच तयार झालेली आहे. सेकंडरी oocyteच्या व्हायटेलाइन मेम्ब्रेन पासून, सेकंडरी oocyteच्या व्हायटेलाइन मेम्ब्रेन पासून झोना पेल्युसिडा हे तयार झालेला आपल्याला दिसते. त्यानंतर आता बघा की याच्या आजूबाजूला अशा खूप साऱ्या ह्या रेड कलरने आपण काय काढलेल्या ह्या सेल्स काढलेल्या. या सेल्सला ग्रॅन्युलोसा सेल्स असं म्हणतात. तर ह्या ज्या सेल्स आहेत त्या आहे मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा असं या सेलला म्हटलं जातं. त्यानंतर आता ही जी झोना पेल्युसिडा जी लेअर आहे ना, ही बघा ही झोना पेल्युसिडा, याच्या आजूबाजूला पण ग्रॅन्युलोसा सेल्स आहे. तर या ग्रॅन्युलोसा सेल्सला कोरोना रेडिएटा म्हटलं. हे जे असं स्ट्रक्चर तयार झालं याला कोरोना रेडिएटा असं म्हणतात. त्यानंतर आता बघा की हे असं फुगल्यासारखं जे आपल्याला स्ट्रक्चर दिसते कोरोना रेडिएटाचं, या फुगल्यासारख्या स्ट्रक्चरला एक अजून नाव आहे क्युम्युलस ओफोरिकस. हे असं फुगल्यासारखं स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, याला क्युम्युलस ओफोरिकस असं नाव दिलेलं आहे. आता त्यानंतर आता बघा की हे जे मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा नावाच्या ह्या ज्या सेल्स आहेत त्याच्यावरती आपल्याला एक मेम्ब्रेन प्रेझेंट दिसते आणि त्याला बेसमेंट मेम्ब्रेन असं म्हणतात. काय म्हणतात? बेसमेंट मेम्ब्रेन. आता इथपर्यंतच आपण स्ट्रक्चर समजून घेतलेलं आहे, बिलकुल इझी आहे. त्यानंतर आता बघा की हे जे कोरोना रेडिएटा आहे आणि ही जी मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा आहे याच्या मधात तुम्हाला ही पूर्ण रिकामी जागा दिसते, स्पेस दिसते, पोकळी दिसते. या स्पेसला, रिकाम्या जागेला फॉलिक्युलर अँट्रम असं म्हणतात किंवा फॉलिक्युलर कॅव्हिटी असं म्हणतात. आता हा जो अँट्रम वर्ड आहे हा ग्रीक भाषेतला वर्ड आहे. अँट्रमचा मिनिंग आहे केव, रिकामी जागा, पोकळी, गुफा म्हणतो आपण. केव म्हणजे आहे ना गुफा, गुहा. तर इथे आपल्याला गुहा आहे, त्यानंतर केव सारखं स्ट्रक्चर दिसते, म्हणून ही रिकामी जागा जी आहे याला फॉलिक्युलर अँट्रम म्हटलं किंवा फॉलिक्युलर कॅव्हिटी म्हटलं. आता ही रिकामी जागा तशीच नाही, याच्यामध्ये एक फ्लुइड पण भरलेलं आहे आणि याला, या फ्लुइडला, या पातळ पदार्थ जो आहे याच्यातला त्याला फॉलिक्युलर फ्लुइड असं म्हणतात. किंवा त्याला अजून एक वर्ड आहे लिक्वर फॉलिक्युलर. नाव लक्षात ठेवा, या रिकाम्या जागेमध्ये फॉलिक्युलर अँट्रम मध्ये फ्लुइड आहे आणि त्या फ्लुइडला लिक्वर फॉलिक्युलर असं म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर आता हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे आपलं पूर्ण ग्राफियन फॉलिकल आहे, याच्यावर प्रोटेक्शनसाठी 2 लेअर आहेत आणि त्या 2 लेअर कोणत्या आहे? सगळ्यात बाहेरची लेअर म्हणजे थिका एक्स्टर्ना आणि त्याच्या आतमध्ये एक लेअर आहे त्याला थिका इंटर्ना असं म्हणतात. आता हा जो थिका वर्ड आहे, थिकाचा ग्रीक भाषेतला वर्ड आहे हा आणि त्याचं मिनिंग आहे कवर. तर याच्यावर बाहेरचं कवर म्हणजे थिका एक्स्टर्ना आणि या थिका एक्स्टर्नाच्या आतमध्ये एक अजून कवर, त्याला थिका इंटर्ना असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे बिलकुल असं सिंपल इझी असं स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे ग्राफियन फॉलिकलचं. सगळं काही या डायग्रामवर डिपेंड आहे. हे डायग्राम जर तुम्ही काढली व्यवस्थित, सगळे पार्ट लक्षात राहिले तर ग्राफियन फॉलिकल काही हार्ड नाही. तर इथे आपण आता या ग्राफियन फॉलिकलची सुद्धा थेओरी शिकलो. आता इथे पूर्ण आपण जो आहे आपल्या ओव्हरीचा स्टडी केला बाळांनो. ओव्हरी कशी डेव्हलप होत जाते, ओव्हरीमध्ये oocyte ओहम कसं तयार होते ते पण आपण आता इथे कम्प्लिटली शिकलेलं आहे. तर आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा पहिला ऑर्गन आपण स्टडी केला, त्याच्या स्ट्रक्चर सहित त्याची पूर्ण थेओरी समजून घेतली. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा दुसरा ऑर्गन आपल्याला स्टडी करायचा आहे आणि आपल्या बुकच्या अकॉर्डिंग तो दुसरा ऑर्गन आहे ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब म्हणतात त्याला, किंवा मग युटेराइन ट्यूब असं म्हणतात. तर त्या युटेराइन ट्यूब, फॅलोपियन ट्यूबचा आपण आधी डायग्राम काढू आणि मग त्याला समजून घेऊ. त्याच्यासाठी परत आपल्याला एकदा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्रामची आवश्यकता आहे. ती डायग्राम आपण काढू आणि मग हे सगळे राहिलेले जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते सगळे समजून घेऊ. बाळांनो, आता माहिती घेऊ आपण ते म्हणजे ओव्हिडक्ट विषयी, किंवा याला फॅलोपियन ट्यूब म्हणतात किंवा याला युटेराइन ट्यूब असं म्हणतात. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये हा एक इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. आता ही डायग्राम आपण परत एकदा काढलेली आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील की ह्या ज्या ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे बघा, ही एक ट्यूब आहे, इकडे पण एक ट्यूब आहे. तर यालाच आपण ओव्हिडक्ट असं म्हणतो किंवा याला फॅलोपियन ट्यूब असं म्हणतो. ट्यूब सारखं दिसते, डक्ट सारखं दिसते म्हणून याला हे नावं पडलेलं आहे. तो 2 आहे दोन्ही साईडला. आता ही जी ट्यूब आहे फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट, याच्या प्रॉक्सिमल एंडला, याचं प्रॉक्सिमल एंड आहे, सुरुवातीचं एंड, याच्या एका एंडला प्रॉक्सिमल एंडला ओव्हरीज आहेत आणि याचं जे डिस्टल एंड आहे त्याच्या डिस्टल एंडला हे युटेरस आहे. लक्षात आलं. आणि ही जी ट्यूब आहे ओव्हिडक्ट, हे साधारणतः एक ओव्हिडक्ट 10 ते 12 सेंटीमीटर एवढ्या लांबीची असते. त्याचबरोबर ही जी ट्यूब आहे, डक्ट आहे, याच्या आतमध्ये असं केसांसारखं स्ट्रक्चर आहे, त्याला सिलिया असं म्हणतात. ते सिलिया असण्याचं पण कारण आहे, ते सिलियामुळे काय होते की या ओव्हरीमध्ये जे अंडे तयार होतात ते अंडे मग हळूहळू या सिलियामुळे असे पुढे पुढे सरकतात किंवा पुढे सरकते ते ओहम किंवा अंड, म्हणून त्यासाठी या ट्यूबमध्ये सिलिया असतात, केसांसारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असते. तर त्या सिलिया असण्याचा हा एक फायदा आहे. तर इथे आपण याचं एक जनरल ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. काय सांगितलेलं आपल्याला बघा याच्याबद्दल, इच ट्यूब इज 10 to 12 सेंटीमीटर लेंथ. प्रत्येक जी ट्यूब आहे ओव्हरियन ट्यूब किंवा आपले ही जे फॅलोपियन ट्यूब ही 10 ते 12 सेंटीमीटर एवढ्या लांबीची आहे. त्यानंतर इंटरनली लाइन्ड बाय सिलेटेड इपिथेलियम, याच्या आतमध्ये सिलेटेड इपिथेलियम आहेत, केसांसारखे इपिथेलियल सेल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर आता पुढे
ही जी ओव्हिडक्ट आहे किंवा ही जी फॅलोपियन ट्यूब आहे, ओव्हेरियन ट्यूब आहे, ही 3 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. लांब आहे, मोठी अशी ट्यूब आहे, 3 पार्टमध्ये डिवाइड केली आहे. 3 पार्ट कोणते कोणते आपण नोट करून दिलेले आहे. एक 1 आहे इन्फंटिब्युलम, त्यानंतर आहे एम्प्युला आणि थर्ड आहे इस्थमस. तर या डायग्राम मध्ये पण तुम्हाला दिसेल की बघा की हा फर्स्ट पार्ट आहे याचा इन्फंटिब्युलम, त्यानंतर हा एम्प्युला नावाचा पार्ट आणि नंतर लास्ट वाला हा जो पार्ट आहे ओव्हिडक्टचा तो इस्थमस आहे. बरोबर आहे. आता सगळ्यात पहिला जो पार्ट आहे त्याचा म्हणजे हा जो इन्फंटिब्युलम आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय काय सांगितलेलं आहे ते एकदा आपण बघू. तर बघा इन्फंटिब्युलम जो आहे इट इज अ फनेल लाईक पार्ट विथ ओपनिंग कॉल्ड ऑस्टियम सराउंडेड बाय मेनी फिंगर लाईक प्रोसेस कॉल्ड फिम्ब्री. आता काय सांगितलेलं आपल्याला बघा की या ओव्हिडक्टचा हा जो पहिला पार्ट आपल्याला दिलेला आहे ज्याचं नाव आहे इन्फंटिब्युलम. या इन्फंटिब्युलम मध्ये एक असं ओपनिंग आहे, इथे एक छिद्र आहे, त्याला ऑस्टियम म्हटलं. काय म्हणतात त्याला बघा इथं नोट करून देतो मी तुम्हाला परत. ऑस्टियम, ऑस्टियम एक छिद्र आहे, असं माउथ सारखं स्ट्रक्चर आहे, ओपनिंग आहे या इन्फंटिब्युलमला, त्याला ऑस्टियम असं म्हणतात. बरोबर आहे. आणि हे जे ऑस्टियम आहे, हे जे छिद्र आहे याच्या आजूबाजूला काय आहे तर याच्या आजूबाजूला फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे ज्याला फिम्ब्री असं म्हणतात. फिम्ब्री फिंगर लाईक स्ट्रक्चर. लक्षात आलं का? बघा इकडे पण दिसते आपण असं काढलेलं आहे डायग्राम मध्ये की या ओव्हरीच्या आजूबाजूला असं फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे त्याला फिम्ब्री असं म्हणतात. तर फिम्ब्री ऍक्च्युअल मध्ये इन्फंटिब्युलमचाच पार्ट आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं का आता की हा जो पहिला पार्ट आहे इन्फंटिब्युलम या ओव्हेरियन ट्यूबचा, तर याच्या सुरुवातीला एक छिद्र आहे, एक ओपनिंग आहे, त्याला ऑस्टियम असं म्हणतात. आता हे छिद्र का बरं असेल बघा? लक्षात घ्या की दर महिन्याला या ओव्हरीमधून एक ओहम किंवा एक एग किंवा एक अंड सेल, अंडपेशी तयार होते आणि मग हे जे ऑस्टियम आहे, हे जे ओपनिंग आहे, हे जे छिद्र आहे किंवा हा जो दरवाजा आहे या दरवाजामधून या ओपनिंगमधून हे अंड या ट्यूबमध्ये येते. तर हे ऑस्टियम जे आहे हे कामाचं आहे. या ऑस्टियम मधूनच ते हे अंड आतमध्ये येते. लक्षात आलं ना? तर ऑस्टियम काय आहे तर ऑस्टियम हे इन्फंटिब्युलमचं ओपनिंग आहे. त्यानंतर आता पुढे आपल्याला सांगितलेलं आहे सिलिया अँड मुवमेंट ऑफ फिम्ब्री हेल्प इन ड्रायव्हिंग दी एग टू ऑस्टियम. आता आपल्याला पुढे आणखीन सांगितलं यांनी इन्फॉर्मेशन माहिती की हे जे इन्फंटिब्युलम आहे याच्यामध्ये सिलिया आहे, भरपूर साऱ्या. सिलिया म्हणजे काय? असं केसांसारखं स्ट्रक्चर, असं लक्षात घ्या, असं केसांसारखं स्ट्रक्चर जे आहे, असं ब्रश सारखं. आपला ब्रश कसा असतो दात घासायचा त्याला कसे असतात असे ब्रिसल्स, तसं सिलिया सारखं स्ट्रक्चर. आणि फिम्ब्री, सिलिया आणि फिम्ब्रीमुळे याच्या आतमध्ये जे एग आहे, अंड आहे, या ओव्हरीमधून एक अंड तयार होईल ना, मग हे अंड जे आहे हे अंड या फिम्ब्रीमुळे आणि याच्या आतमध्ये असलेल्या सिलियामुळे हे पुढे पुढे सरकत जाईल, या ट्यूबमध्ये येईल हे अंड. लक्षात आलं? एवढी माहिती आपल्याला सांगितली आहे. तर आता इथे आपण हे जे ट्यूब आहे फॅलोपियन ट्यूब याच्यातला पहिला पार्ट आपण स्टडी केला. तो पहिला पार्ट होता इन्फंटिब्युलम. ठीक आहे, इन्फंटिब्युलमचं हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे, ही त्याची थ्योरी आहे. त्यानंतर आता इन्फंटिब्युलम झालं की नेक्स्ट पार्ट सुरू होतो, तो आहे एम्प्युला. फॅलोपियन ट्यूबचा दुसरा पार्ट एम्प्युला. एम्प्युला बद्दल काय सांगितलेलं आपल्याला बघा की इट इज अ लॉंग स्ट्रेट पार्ट. एम्प्युला जो आहे हा कंपॅरेटिव्हली लांब आहे, लॉंग पार्ट आहे आणि स्ट्रेट आहे असं सांगितलेलं आहे. स्ट्रेट आहे, लॉंग पार्ट आहे. त्यानंतर फर्टिलायझेशन ऑफ द ओहम टेक प्लेस इन दिस रिजन. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन येतात की फर्टिलायझेशन कुठे होते. तर फर्टिलायझेशन जे आहे हे या एम्प्युलामध्ये होते. लक्षात घ्या. फर्टिलायझेशन म्हणजे काय की मेल आणि फिमेल गमीटची भेट होऊन जाणे, याला फर्टिलायझेशन म्हणतो आपण. म्हणजे काय की बघा हा जो वजाय ना, इथून स्पर्म जाईल आतमध्ये, स्पर्म शुक्राणू आतमध्ये गेला, मग हा शुक्राणू असा तरंगत आतमध्ये जातो हा शुक्राणू. त्याचबरोबर इथे या ओव्हरीमधून एक अंड पण निघालं, ओहम. आता हे अंड कुठपर्यंत पोहोचलं? अंड पोहोचलं या एम्प्युलामध्ये. हा एम्प्युलामध्ये आहे ओहम आणि इकडून आला स्पर्म आणि या स्पर्मची आणि या ओहमची झाली या एम्प्युलामध्ये भेट. म्हणजे काय झालं इथं? फ्युजन आणि फर्टिलायझेशन. लक्षात आलं ना? तर स्पर्मची आणि ओहमची भेट, दोघांची भेट कुठे झाली तर या एम्प्युला या रिजनमध्ये झाली. फर्टिलायझेशन या एम्प्युलामध्ये होते. लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन विचारतात. तशा तऱ्हेनं हा सेकंड पार्ट आपण इथं पण बघितला, याचा स्टडी केला. त्यानंतर आता जो लास्ट वाला पार्ट आहे फॅलोपियन ट्यूबचा तो आहे इस्थमस. तर इस्थमस बद्दल सांगितलेलं आपल्याला इट इज अ डिस्टल अँड नॅरो पार्ट. हा सगळ्यात लास्ट वाला पार्ट आहे. हा इन्फंटिब्युलम काय? इन्फंटिब्युलम जो आहे हा प्रॉक्सिमल पार्ट आहे आणि इस्थमस हा डिस्टल पार्ट आहे, सगळ्यात शेवटचा पार्ट आहे, नॅरो पार्ट आहे, छोटा पार्ट आहे. लक्षात आलं? तशा तऱ्हेनं हे फॅलोपियन ट्यूब आपली बनलेली आहे. तर लक्षात घ्या, बिलकुल सिंपल असं याचं थेओरी आहे आणि हे डायग्राम जर तुम्ही काढली तर तुम्हाला हे सगळं काही इझिली समजते. तर इथे आपण अजून आणखीन एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा ऑर्गन स्टडी केला, फॅलोपियन ट्यूब. याच्यानंतर आता आणखीन एक ऑर्गन स्टडी करायचा आपल्याला आणि तो इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, तो आहे युटेरस. तर युटेरसची डायग्राम तर आपण काढली आहे, याची थेओरी पण आपण लिहून घेऊ आणि मग ते समजून घेऊ या थेओरीला.
बाळांनो, युटेरस किंवा ओम हा एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममधला एक महत्त्वाचा ऑर्गन आहे. आपण त्याला गर्भाशय असं म्हणतो. बाळाची 9 महिन्यांपर्यंत जी वाढ आहे ती त्या युटेरसमध्येच होते, त्या गर्भाशयामध्येच होते. आणि आपण याची सगळी थ्योरी समजून घ्यायच्या अगोदर आपल्याला ही एक डायग्राम जी दिलेली आहे, या डायग्रामला तुम्ही आधी बघा, या डायग्रामला चांगल्या तऱ्हेने ऑब्झर्व करा आणि मग नंतर आपण याची सगळी थ्योरी समजून घेऊ. आता आपल्याला दिसते की ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम आहे, याच्यामध्ये हा जो आपल्याला पार्ट दिसतो हा आहे ओव्हरी, हा आहे युटेरस किंवा आपण याला गर्भाशय असं म्हणतो. आता याची काय काय थ्योरी आपल्याला दिलेली आहे बघा. तर सगळ्यात आधी काय सांगितले आपल्याला, याची लोकेशन काय आहे, कुठे प्रेझेंट असते ही ओव्हरी. याची पेल्विक कॅव्हिटीमध्ये आहे, मुलींची जी पेल्विक कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये ही ओव्हरी हे युटेरस प्रेझेंट असते. इट इज हॅलो मस्क्युलर पेअर शेप ऑर्गन. सगळ्यात आधी तर याचं काही डिस्क्रिप्शन आपल्याला दिलेलं आहे. हा जो युटेरस आहे, हा युटेरस कसा ऑर्गन आहे, हा एक होलो आहे. होलो म्हणजे का पोकळ, आतमध्ये याच्या काही नाही, भरीव नाही आहे. जसे आपल्या ओव्हरी पण बघितल्या होत्या, ओव्हरी सॉलिड होत्या, भरीव होत्या, आतमध्ये पोकळ नव्हत्या. पण हे जे युटेरस आहे हे होलो आहे, पोकळ असं ऑर्गन आहे, मस्क्युलर आहे, हायली मस्क्युलर आहे. याच्यामध्ये भरपूर साऱ्या मसल्स आहेत. मसल कशासाठी आहे याच्यामध्ये एवढ्या सगळ्या, कारण की बाळांनो हा ऑर्गन तर आहे एवढसा छोटा, बिलकुल एवढा आपल्या या बोटा एवढाच हा ऑर्गन आहे. पण एक एवढं मोठं बाळ या एवढ्याशा छोट्याशा ऑर्गनमध्ये वाढते. त्यामुळे हा जो ऑर्गन आहे, हे जी युटेरस आहे हे असं लांबून जाते. याच्या ज्या मसल्स आहे ह्या लांबतात. जसं बाळ याच्यामध्ये मोठं व्हायला लागते, हा या युटेरसचा आकार असा मोठा व्हायला लागतो, फुगायला लागते ही युटेरस. त्यासाठी याच्या मसल ह्या कामात पडतात. बाळाचा हा सगळा बाळाचं जे वेट आहे ते वेट सांभाळायसाठी, त्या बाळाच्या वजनाचा जो ताण पडणार आहे तो सगळा ताण सांभाळायसाठी या युटेरसमध्ये एवढ्या सगळ्या मसल्स असतात. त्या मसल चांगल्या मजबूत असतात. लक्षात आलं. तर अशा तऱ्हेनं हा एक हॉलो ऑर्गन आहे, मस्क्युलर ऑर्गन आहे. त्याचबरोबर याचा जो शेप दिलेला आहे आपल्याला सांगितलेला आहे की पेअर शेप आहे. पेअर एक फळ आहे, तुम्ही खाल्लं असेल, आपल्या ॲपलसारखंच ते दिसते. तर त्या पेअरसारखा याचा हा शेप आहे. त्यानंतर आता पुढे आपल्याला सांगितलं आहे की याचे डायमेन्शन काय काय, म्हणजे शेप, साईज वगैरे काय काय, याचं लेंथ वगैरे. तर आपल्याला सांगितलं आहे की 7.5 सेंटीमीटर हे लॉंग ऑर्गन आहे. त्याचबरोबर 5 सेंटीमीटर ब्रॉड आहे अँड 2.5 सेंटीमीटर थिक एवढा हा ऑर्गन आहे. बिलकुल छोटासा आहे. याची जी लेंथ आहे पूर्ण इथून इथपर्यंत तर ती 7.5 सेंटीमीटर आहे. आणि जी विड्थ आहे ती विड्थ याची आहे 5 सेंटीमीटर आणि जी थिकनेस आहे याची ती थिकनेस 2.5 सेंटीमीटर एवढी आहे. त्यानंतर आता पुढे काय सांगितलेलं आपल्या याच्याबद्दल की याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे. तर बघा याचं आपल्याला स्ट्रक्चर सांगितलं, इट इज डिवायडेड इंटू 3 रिजन्स. जे युटेरस आहे, जो गर्भाशय आहे तो 3 रिजन्समध्ये डिवाईड झालेला आहे. कोणते कोणते 3 रिजन्स आहेत हे, तर फंडस पहिला पार्ट याचा, त्यानंतर आहे बॉडी आणि नंतर आहे सर्विक्स. आता हे तिन्ही रिजन जे आहे आपल्याला या डायग्राममधून दिसतात, त्याशिवाय आपल्या ह्या लक्षात येणार नाही. तर बघा की हा कंप्लीट जो रिजन आहे, हा जो कंप्लीट ऑर्गन आहे, याला आपण काय म्हटलं, युटेरस म्हटलं. आता युटेरसचा हा जो असा फुगलेला असा जो पार्ट वाटतो आपल्याला, याला म्हणतात फंडस. काय म्हणतात याला, हा आहे फंडस. त्यानंतर ही आहे युटेरसची बॉडी आणि हा जो खालचा छोटासा पार्ट आहे हा आहे सर्विक्स. अशा 3 पार्टमध्ये या युटेरसला डिवाइड केलेला आहे. लक्षात ठेवा परत एकदा कोणते कोणते पार्ट आहे युटेरसचे, तर एक म्हणजे हा फंडस असा फुगलेला, त्यानंतर मग ही पूर्ण अशी बॉडी आणि हा छोटासा राहिलेला पार्ट याला म्हणतात सर्विक्स. अशा 3 पार्टमध्ये डिवाइड केला युटेरसला. आता तिन्ही पार्टची थोडी माहिती आपण घेऊ. काय आहे जे सगळ्यात आधी तर बघा फंडस कशा प्रकारचा आहे. तर फंडस जे आहे इट इज अप्पर डोम शेप पार्ट, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ऑकर्स इन दिस रिजन. फंडस नावाचा जो पार्ट आहे या युटेरसचा, हा कसा आहे, यांनी सांगितलं की हा एक डोम शेप आहे. तुम्हाला दिसते या डायग्राममध्ये आपण काढलं. डोम म्हणजे काय, घुमट. जसं मंदिराचं किंवा मग असं तुम्ही मस्जिदी वगैरे पाहत असाल किंवा मंदिर वगैरे पाहत असाल तर त्याला असा घुमट असतो आहे ना, असा शेप असतो त्याचा, याला असा डोम शेप याला असं म्हणतात. तर तशाच प्रकारचा हा जो फंडस आहे हा डोम शेप आहे. आणि एक आणखीन महत्त्वाची यांनी गोष्ट सांगितली आपल्याला की या फंडसमध्ये इम्प्लांटेशन, सगळ्यात आधी इम्प्लांटेशन एम्ब्रिओचं या फंडसमध्ये होते. आपण बघा याच्या अगोदर शिकलो की हा जो एम्प्युला रिजन आहे या फॅलोपियन ट्यूबचा, या एम्प्युलामध्ये फर्टिलायझेशन होते, मेल आणि फिमेल गमीटची इथे भेट होते आणि इथे झायगोट फॉर्म होते. मग हळूहळू म्हणजे इथं गर्भ तयार झाला आहे ना, मग हा हळूहळू गर्भ सरकत जातो आणि मग हा जो एम्ब्रिओ आहे हा सगळ्यात आधी या फंडसला येऊन चिपकतो. इथे इम्प्लांटेशन होते त्याचं. लक्षात आलं का. या रिजनमध्ये हा जो फंडस नावाचा रिजन आहे, या रिजनमध्ये, या भागामध्ये हा गर्भ येऊन चिपकून जातो. इथे त्याचं इम्प्लांटेशन होते, इथे हा गर्भ वाढायला लागतो.
हे लक्षात ठेवा. तर इथे फर्टिलायझेशन झालं, इम्प्लांटेशन इथे झालं फंडस रिजनमध्ये. त्यानंतर जो दुसरा रिजन आपल्याला सांगितलेला याचा युटेरसचा तो आहे बॉडी. ब्रॉड पार्ट ऑफ युटेरस ग्रॅज्युअली टॅपरिंग डाऊनवर्ड. आपल्याला सांगितलं की जी बॉडी आहे ती अशी ब्रॉड पार्ट आहे, पूर्ण हा असा ब्रॉड पार्ट आहे आणि खालून थोडासा टॅपर झालेला आहे ना, निमुळता असा हा पार्ट आहे युटेरसचा. तशा प्रकारचा हा याची आहे बॉडी. लास्ट पार्ट याचा राहिलेला आहे हा सर्विक्स. सर्विक्सबद्दल काय माहिती सांगितलेली आहे आपल्याला, तर बघा सर्विक्स जो आहे इट इज अ नॅरो नेक अबाउट 2.5 सेंटीमीटर लेंथ. हा जो आहे छोटासा असा पार्ट आहे आपल्या युटेरसचा, सगळ्यात छोटा पार्ट हा सर्विक्स म्हणता येईल. आणि हा सर्विक्स फक्त 2.5 सेंटीमीटर आहे, एवढाच आहे, एवढीच याची लेंथ आहे. त्यानंतर आता पुढे आपल्याला सांगितलेलं आहे इट एक्सटेंड इन टू व्हजाइना. इट हॅज 2 ओपनिंग्स, इंटरनल ओएस, ओएस म्हणजे ऑस अँड एक्सटर्नल ऑस. आता याचा ऑसचा मिनिंग ओएस म्हणा किंवा ऑस म्हणतात त्याला, ते मी तुम्हाला मिनिंग सांगतो. आता काय सांगितलेलं आहे की बघा की लास्ट पार्ट कोणता युटेरसचा हा आहे सर्विक्स, जो की 2.5 सेंटीमीटर एवढा लेंथचा आहे. आणि हा कुठे ओपन होतो, हा व्हजाइनामध्ये. हा पुढे हा सर्विक्स संपला की हा व्हजाइना सुरू होतो. आता हे जे सर्विक्स आहे याला 2 ओपनिंग आहे यांनी सांगितलं. एक आहे याचं इंटरनल ओपनिंग, हे आतमधलं, आणि हे आहे एक्सटर्नल ओपनिंग. तर हे जे इंटरनल ओपनिंग आहे याला म्हणतात इंटरनल ऑस, आणि हे जे एक्सटर्नल ओपनिंग आहे, बाहेरचं ओपनिंग आहे, याला म्हणतात एक्सटर्नल ऑस. ऑस म्हणजे काय, ऑस म्हणजे ऑस्टिया, माउथ ओपनिंग. माउथ जे आहे, माउथ सारखा पार्ट ओपनिंग म्हणतात त्याला, आपण छिद्र म्हणू आपण त्याला. ठीक आहे, तर हे एक छिद्र आहे, हे एक छिद्र आहे. तर या सर्विक्सला 2 छिद्र आहे, इंटरनल आहे, एक्सटर्नल. तर अशा प्रकारे बाळांनो हे जे पूर्ण आपलं या युटेरसचे जे पार्ट आहेत ते तिन्ही पार्ट आपण स्टडी केलेले आहे. आता परत आपल्याला दिलेलं आहे या युटेरसच्या ज्या वाल आहेत त्या वालबद्दल माहिती दिलेली आहे. आधी त्या वालची माहिती आपण जी आहे ते आधी त्याची जी थेओरी आहे ते लिहून घेऊ, आणि मग या वाल कोणत्या कोणत्या युटेरसच्या त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. बाळांनो युटेरसला जर आपण आतून पाहिलं तर त्याच्या आतमध्ये आपल्याला अशा 3 वॉल प्रेझेंट दिसतात, एकावर एक अशा 3 लेअर प्रेझेंट दिसतात. आणि ह्या 3 वॉल कोणत्या आहेत तर त्याच्यासाठी आपण एक डायग्राम काढली आहे छोटीशी. त्या डायग्रामच्या मदतीनं आपण समजून घेऊया कोणत्या कोणत्या वॉल आहेत. तर बघा आपण ही युटेरसची एक डायग्राम काढलेली आहे आणि तुम्हाला इथे दिसेल की ही जी सगळ्यात आउटरमोस्ट वॉल आहे, सगळ्यात बाहेरची जी भिंत आहे त्याला पेरीमेट्रियम असं म्हटलेलं आहे. नाव लक्षात ठेवा, पेरीमेट्रियम म्हणजे आउटर वॉल. त्यानंतर जी युटेरस आहे त्यातली जी मिडल वॉल आहे त्या मिडल वॉलला म्हणतात मायोमेट्रियम. मायोमेट्रियम इज द मिडल वॉल ऑफ द युटेरस. त्यानंतर आहे सगळ्यात आतली इनर मोस्ट वॉल, तर ती इनर मोस्ट वॉल किंवा इनर मोस्ट लेअर जी आहे युटेरसची ती आहे एंडोमेट्रियम. तशा 3 वॉल आहेत युटेरसच्या गर्भाशयाच्या. कोणत्या कोणत्या त्या 3 वॉल आहे, पेरीमेट्रियम सगळ्यात बाहेरची, मधली मायोमेट्रियम, सगळ्यात आतली एंडोमेट्रियम. लक्षात आलं ना. तर आतून जर आपण बघितलं तर युटेरसला 3 पार्टमध्ये 3 वॉलमध्ये आपण डिवाइड करू शकतो, आणि ते 3 पार्ट 3 वॉल आहेत. सगळ्यात बाहेरची आउटरमोस्ट पेरीमेट्रियम, मिडल मायोमेट्रियम, इनर मोस्ट एंडोमेट्रियम. तर याच्याबद्दलच थोडी आपल्याला माहिती सांगितली आहे. प्रत्येक वॉलचं काय काय फंक्शन आहे, ह्या ज्या वॉल आहेत या युटेरसच्या आतमध्ये ज्या वॉल आहेत त्याचं काय काय फंक्शन आहे दिलेलं, कोणत्या कोणत्या पार्टचं काय काय फीचर आहे आपल्याला सांगितले. तर बघा सगळ्यात बाहेरचं पार्ट जे आहे, सगळ्यात बाहेरची जी वॉल आहे, सगळ्यात बाहेरची जी भिंत आहे ती प्रोटेक्शनचं काम करते. आउटरमोस्ट पेरियम प्रोटेक्शन वगैरे द्यायचं काम करते. त्यानंतर मिडल आहे मायोमेट्रियम. मायोमेट्रियम कशी आहे तर थिक मस्क्युलर स्मूथ मसल्स. ही जी मायोमेट्रियम आहे, जी मधली भिंत आहे युटेरसची ती थोडी थिक आहे, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या मसल्स आहेत. आणि कोणत्या मसल्स आहेत त्याच्यामध्ये, स्मूथ मसल्स आहेत. स्मूथ मसल्स आपण शिकलो. मसल ह्या स्मूथ मसल ज्या आहेत इनव्हॉल्युंटरी मसल्स असतात, ह्या मनाने आपल्या काम करत नाही स्मूथ मसल. तर अशा इनव्हॉल्युंटरी मसल्स, स्मूथ मसल्स ह्या मधल्या वॉलमध्ये प्रेझेंट आहे, मायोमेट्रियम मध्ये प्रेझेंट आहेत. लक्षात आलं. त्यानंतर आता बघा सगळ्यात आतली जी वॉल आहे, सगळ्यात आतली जी युटेरसची भिंत आहे तिला म्हटलं एंडोमेट्रियम. तर एंडोमेट्रियम बद्दल आपल्याला काय माहिती सांगितलेली आहे. या एंडोमेट्रियमला म्युकोसल मेम्ब्रेन पण म्हणतात. हे पण आणखून एक नाव लक्षात ठेवा, जर आलं समजा तुम्हाला तर एंडोमेट्रियमच्या ऐवजी म्युकोसल मेम्ब्रेन आलं तर ते पण लक्षात ठेवा. याच्यामध्ये भरपूर साऱ्या म्युकस सेल्स आहेत, म्हणून याला म्युकस मेम्ब्रेन असं पण म्हटलेलं आहे. सगळ्यात आतली भिंत म्युकोसल मेम्ब्रेन किंवा एंडोमेट्रियम. काय सांगितलेलं आहे आपल्याला याच्याबद्दल, थिकनेस ऑफ धिस लेअर रेग्युलरली अंडरगो चेंजेस ड्युरिंग दी MC म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. आता ही सगळ्यात आतली जी भिंत आहे याची थिकनेस कमी जास्त होत राहते. MC पिरियडमध्ये मासिक पाळीच्या वेळी मुलीची जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा ही जी भिंत आहे हिची थिकनेस चेंज होत असते. मासिक पाळी जेव्हा येईल 5 दिवस तर याची थिकनेस कमी होऊन जाते, ही पातळ होऊन जाते. कारण मासिक पाळीच्या वेळी काय होऊन जाते की या वॉलमधल्या बऱ्याचशा सेल वगैरे ज्या आहेत, याच्यातल्या ब्लड व्हेसल ज्या आहेत ह्या मासिक पाळीतून बाहेर निघून जातात. त्यामुळे ही भिंत जी आहे, ही भिंत जी जाड होती आता ती पातळ झालेली आहे. आता 5 दिवस संपले, मासिक पाळी संपली. आता मग 5व्या दिवस म्हणजे 6व्या दिवसापासून मग ही जी भिंत जी पातळ झाली होती, सगळ्यात आतली जी वॉल ही पातळ झाली होती, परत आता ही जाड व्हायला लागते.
लक्षात आलं ना. तर मासिक पाळीच्या दरम्यान दर महिन्याला ही जी वाल आहे सगळ्यात आतली ती जाड होते, पातळ होते, जाड होते, पातळ होते. तर चेंज होत राहतात मासिक पाळीमध्ये त्याच्यामध्ये. लक्षात आलं ना. आता पुढे बघा की याच्याबद्दल आपल्याला काय सांगितलेलं आहे, इट इज रिचली सप्लाइड ब्लड व्हेसल्स अँड युटेराइन ग्लँड्स. ही सगळ्यात आतली जी वाल आहे, सगळ्यात आतली जी भिंत आहे, याच्यामध्ये खूप सारे ब्लड व्हेसल्स आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये खूप साऱ्या ग्लँड्स आहेत. त्याला युटेराइन ग्लँड म्हणतात. युटेरसमध्ये ज्या ग्लँड आहेत, युटेरसच्या आतमध्ये ज्या ग्लँड आहेत त्यांना आपण युटेराइन ग्लँड म्हणणार. लक्षात आलं ना. त्यानंतर पुढे सांगितलं दीज प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग फीटस. आता ह्या ज्या ग्लँड्स आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत, किंवा ही जी सगळ्यात आतली जी वाल आहे इंडोमेट्रियम, हिचं काम काय आहे? हिचं काम आहे याच्या आतमध्ये जो गर्भ वाढणार आहे त्या गर्भाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणे, त्याला अन्न देणे, त्याला फूड देणे. लक्षात आलं ना. तर सुरुवातीला जे गर्भाला फूड लागते, अन्न लागते, ते या एंडोमेट्रियममधून भेटणार आहे. लक्षात घ्या. पुढे आपण शिकणार आहे याच्यानंतरही आपल्याला आहे ते पाठ. तर ही सगळ्यात आतली भिंत काय करते, तो याच्या आतमध्ये जो गर्भ वाढणार आहे त्याला सुरुवातीला नरिशमेंट द्यायचं काम करते, त्याला फूड द्यायचं काम करते. अशा प्रकारे ह्या 3 वॉल्स आहेत आपल्या या युटेरसच्या. तर आता इथे आपण बाळांनो हा युटेरस आणखीन एक अवयव, आणखीन एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममधला ऑर्गन आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट ऑर्गन आपल्याला अजून एक स्टडी करायचा आहे, तो आहे व्हाजायना. तर व्हाजायना म्हणजे हा जो पार्ट आहे तो आपण स्टडी करू, याचं काय फीचर वगैरे आहे ते आपण समजून घेऊ. त्याच्या अगोदर आपल्याला आणखीन एक माहिती दिली आहे बघा आपल्या बुकच्या सेक्शनमध्ये. काय सांगितलेलं आहे, डू यू नो म्हणून. तुम्हाला माहिती आहे का बघा. तर आपल्याला एक युटेरस कॅन्सरबद्दल माहिती सांगितलेली आहे. फिमेलमध्ये ज्यांचं वय जवळपास 50 वगैरे झालेलं आहे, 45-50, त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम जास्त आपल्याला बघायला भेटतात युटेरस कॅन्सरचे. तर त्याच्याबद्दलच माहिती सांगितलेली आहे आपल्याला. तर डू यू नो म्हणून तुम्हाला माहिती आहे का बघा काय, मोस्ट ऑफ द युटेराइन कॅन्सर बिगिन इन द लेअर ऑफ सेल्स दॅट फॉर्म द लाइनिंग ऑफ एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. आता जो युटेरचा कॅन्सर होतो, तो युटेरचा कॅन्सर जे आहे सगळ्यात आतली इंडोमेट्रियमची जी सेल आहे ना, इंडोमेट्रियम वॉल, या इंडोमेट्रियम वॉलमध्ये ज्या सेल्स आहेत त्याच्यापासूनच या कॅन्सरच्या सेल तयार व्हायला सुरुवात होते. कसा होतो हा युटेरचा कॅन्सर, तर सगळ्यात आतली ही जी इंडोमेट्रियम वॉल आहे याच्या आतमध्ये ज्या सेल्स आहेत त्याच्यापासून हा युटेरसचा कॅन्सर होतो, त्याला युटेराइन कॅन्सर असं म्हणतात. तर आता पुढे आपल्याला अजून माहिती सांगितली आहे की हा कॅन्सर झाला हे कसं ओळखायचं, याचे काय सिम्पटम असतात. कॅन्सर म्हणजे काय, तसं पण कॅन्सर म्हणजे अनलिमिटेड ग्रोथ ऑफ सेलची अनलिमिटेड वाढ होते, त्याला कॅन्सर असं म्हणतात. ठीक आहे. तर पुढे आपण डिसीजेस वगैरे नावाचा जो आपल्याला चॅप्टर आहे तर त्याच्यामध्ये शिकूच आपण ह्याच्याबद्दल माहिती आहे. आता हा जो युटेराइन कॅन्सर झालेला आहे, युटेरसचा कॅन्सर झालेला आहे, याचे काही सिम्पटम असतात. कोणते रोगाचे सिम्पटम असतात ना, लक्षणं म्हणतो आपण त्याला. रोगाचे काय लक्षण आहे, काय लक्षण आहे याचे, ॲबनॉर्मल ब्लीडिंग बिटवीन दी पिरियड्स, व्हॅजायनल ब्लीडिंग आफ्टर द मेनोपॉज. काय की पिरियडच्या मधात, पिरियडमध्ये तर ब्लीडिंग होतेच, पण पिरियडच्या मधातही ब्लीडिंग होतेच मुलींमध्ये किंवा लेडीजमध्ये. त्याचबरोबर व्हॅजायनल ब्लीडिंग आफ्टर मेनोपॉज, मेनोपॉज झाल्यानंतर मासिक पाळी थांबल्यानंतरही बऱ्याचदा ब्लीडिंग होते, रक्त व्हायला लागते बॉडीमधून, व्हॅजायनामधून, बॉडीमधून किंवा व्हॅजायनामधून रक्त वाहते. त्याचबरोबर अजून काय लक्षण आहे याचे, तर आपल्याला सांगितलेलं आहे ॲन ॲबनॉर्मल वॉटरी ब्लड टिंजंट डिस्चार्ज फ्रॉम व्हजायना. एक वॉटरी असा थोडासा ब्लड मिक्स असा जो फ्लुइड आहे ते त्या व्हजायनामधून बाहेर येत राहते सारखं. ठीक आहे. तर समजून जायचं हे कशाचे लक्षणं आहेत, ताबडतोब डॉक्टरला दाखवायचं आणि समजायचं की हे लक्षणं जे आहेत हे कॅन्सरचे लक्षण आहेत. त्याचबरोबर पेल्विक पेन हे जे आहे आपलं, हे पेल्विक गर्डल, तर याच्यामध्ये या पाठीमध्ये दुखायला लागते, सारखं पेन व्हायला लागते. तर अवॉइड करायचं नाही, ताबडतोब डॉक्टरला दाखवायचं. तसं पण हे जे हा जो डिसीज आहे हा जास्त वयाच्या लेडीजमध्ये आपल्याला बघायला भेटतो, युटेराइन कॅन्सर. तर आता पुढे आपल्याला अजून सांगितलेलं आहे की हे तर आपण सिम्पटम बघितले, लक्षणं या रोगाचे, कॅन्सरचे. आता याचं डिटेक्शन कसं करायचं, हा रोग कसा ओळखायचा. तर मग आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर सांगतातच आपल्याला की तुम्ही ह्या चाचण्या करा, टेस्ट करा. डॉक्टर आपल्याला वेगळ्या टेस्ट करायला लावतात आणि मग त्याच्यातून आपल्याला माहीत पडते की आपल्याला रोग झाला आहे की कॅन्सर झाला आहे की नाही झाला. मग त्या चाचण्या कोणत्या आहेत, तर त्या चाचण्या टेस्ट सांगितली आपल्याला. इट इज डायग्नोज विथ पॅप स्मिअर टेस्ट. एक टेस्ट आहे पॅप स्मिअर टेस्ट म्हणतात त्याला. त्या टेस्टमधून हा कॅन्सर ओळखता येतो. त्याचबरोबर बायोप्सी ही एक टेस्ट आहे. त्या टेस्टमधून पण ही बायोप्सी टेस्ट केल्यानंतर बरून आपल्याला कॅन्सर आहे की नाही ते ओळखता येते. त्यानंतर आहे अल्ट्रासाऊंड आहे, ज्याला त्याला सोनोग्राफी वगैरे आपण म्हणतो, ते अल्ट्रासाऊंड. तर त्याच्या मदतीनं पण हे कॅन्सर ओळखता येतो हा. त्यानंतर आता कॅन्सर झाला, समजा डायग्नोसिस झालं, ह्या वेगळ्या टेक्निक आहेत वापरलेल्या, आणि समजलं की त्या मुलीला कॅन्सर झालेला आहे. मुलांमध्ये तर होणार नाही, मेलमध्ये तर होणार नाही, कारण त्याच्यामध्ये युटेरसच नाही, मुलींमध्येच होणार आहे. तर आता ट्रीटमेंट कशी करायची, तर ट्रीटमेंट पण दिलेली आहे. किमोथेरपी
केमिकलचा वापर करून आहे ना, किमोथेरपी, कॅन्सरची ट्रीटमेंट, फेमस ट्रीटमेंट आहे किमोथेरपी. रेडिएशन पाडायचे, त्याच्यावर वेगवेगळे किरण म्हणतो आपण, रेडिएशन पाडायचे, त्यामुळे त्या कॅन्सरच्या सेल मरतात आणि मग कॅन्सर बरा होतो. त्यानंतर आहे सर्जिकल रिमूव्हल ऑफ युटेरस. युटेरसला कॅन्सर झाला ना तर युटेरसच काढून टाकायचं. तसं पण समजा ओल्ड एजची एखादी लेडीज आहे, तिचं वय आता समजा 45-50 वगैरे झालेलं आहे, आता मुलं बाळा तर ती पैदा करणारच नाही. मग आता या युटेरसचा उपयोग तरी काय आहे? एवढं छोटंसं युटेरस, ते काही तसं कामात पडत नाही, मुलं बाळांसाठीच ते कामात पडते. मग पुढे युटेरसला जर कॅन्सर झाला तर युटेरसच काढून टाकायचं, युटेरस रिमूव्ह करून टाकायच्या प्रोसेसला एक नाव आहे आणि आपल्याला दिलेलं आहे ते नाव हिस्टेरेक्टोमी. बघा नाव लक्षात ठेवा, हिस्टेरेक्टोमी असं हे नाव आहे. युटेरसच काढून टाकणे, सर्जिकल रिमूव्हल ऑफ युटेरस इज कॉल्ड हिस्टेरेक्टोमी. नाव लक्षात राहील. तशी हे आपल्याला युटेरस कॅन्सरबद्दलची माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर आता लास्ट ऑर्गन आपल्याला स्टडी करायचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा, तो इंटरनल ऑर्गन आहे. बरं, अजून एक्सटर्नल ऑर्गन राहिले तर तो आहे व्हाजायना. व्हाजायना आजच्या लेक्चरचा आपला शेवटचा हा ऑर्गन आपण स्टडी करू. बाळांनो, या व्हाजायनाची थ्योरी आपण समजून घ्यायच्या अगोदर ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम बघा. या डायग्राममध्ये ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचीच डायग्राम आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्विक्स वगैरे ते सगळे पार्ट दिसतात, व्हाजायनाचा पण पार्ट दिसतो. आता अशीच प्रकारची डायग्राम आपण बोर्डवर पण केलेली आहे, तुम्हाला इथे दिसते. हा जो पार्ट आहे तर याला म्हणतात व्हाजायना. तर हे जे व्हाजायना आहे हा याचं काय काय आपल्याला माहिती सांगितलेली आहे, याची काय थ्योरी आहे, तर बघा हा व्हाजायना जो आहे हा इट इज अ ट्युब्युलर फिमेल कॉपुलेटरी ऑर्गन. कसं आहे व्हाजायना, कसा दिसतो? ट्युब्युलर. म्हटलं ट्युब्युलर म्हणजे का ट्यूब सारखा गोल गोल आहे हा, आणि फिमेल कॉपुलेटरी ऑर्गन आहे, मेलमध्ये नाही फिमेलमध्येच आहे, आणि फिमेलचा कॉपुलेटरी ऑर्गन आहे, सेक्ससाठी वापरला जातो हा. कारण की जेव्हा सेक्स होतो मेल आणि फिमेलचा, तेव्हा जे पेनिस आहे, फॉर एक्झाम्पल हे पेनिस आहे, तर हे पेनिस या व्हाजायनामध्येच जाते इथे. म्हणून हा व्हाजायना जो आहे हा कॉपुलेटरी ऑर्गन म्हणून काम करतो. याची जी लेंथ आहे ती 7 to 9 सेंटीमीटर आहे. 7 to 9 सेंटीमीटर एवढी याची लेंथ आहे, एवढा मोठा आहे हा. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे आणखीन काय सांगितलेलं आहे व्हाजायनाबद्दल, इट लाईज बिटवीन सर्विक्स अँड व्हेस्टिब्यूल. आता याची पोझिशन पण सांगितलेली आपल्याला, कुठे आहे तर आपल्याला दिसते त्याची पोझिशन, की बघा हा आहे व्हाजायना, याच्या मागे आहे हे सर्विक्स आणि याच्या समोर आहे व्हेस्टिब्यूल नावाचा एक पार्ट. ठीक आहे. तर हा जो व्हाजायना आहे, हा व्हाजायना कुठे आहे? व्हाजायना हा मधला पार्ट आहे. व्हाजायना कुठे आहे? या सर्विक्स आणि समोर काय याच्या समोर व्हेस्टिब्यूल. तर व्हेस्टिब्यूल आणि सर्विक्स या दोघांच्या मधात व्हाजायना प्रेझेंट आहे. समजलं? त्यानंतर आता बघा की पुढे आपल्याला सांगितलेलं आहे देर आर नो ग्लँड बट द सर्विकल सिक्रिशन ऑफ म्युकस इज रिसिव्ड इन व्हाजायना. पुढे सांगितलं की हे जे हा जो व्हाजायना आहे याच्यामध्ये कोणतीही ग्लँड वगैरे नाही, ग्लँड नाही म्हणजे कोणतंही सिक्रिशन नाही. मग याच्यामध्ये तरी सिक्रिशन येते. हा व्हाजायना ओलसर असतो. का बरं ओलसर राहतो? कारण की बघा हे जे सर्विक्स आहे, या सर्विक्समध्ये ग्लँड आहे आणि या सर्विक्समधून जे सिक्रिशन आहे ते सिक्रिशन असं खाली उतरते आणि त्या या व्हाजायनामध्ये सिक्रिशन पसरून जाते. त्यामुळे हा व्हाजायना ओलसर होऊन जातो. तो व्हाजायनामध्ये स्वतःचं काही सिक्रिशन नाही, पण त्याच्यामध्ये कोणाचं सिक्रिशन येते? तर या सर्विक्स पासून याच्यामध्ये सिक्रिशन येते, असं खाली उतरते सगळं सिक्रिशन. लक्षात आलं? त्यानंतर आता पुढे आता माहिती सांगितलेली अजून की द ओपनिंग ऑफ व्हाजायना इनटू व्हेस्टिब्यूल इज कॉल्ड व्हाजायनल ओरिफिस. आता माहिती सांगितली अजून पुढे की बघा की हा तर आपल्याला समजलं हा व्हाजायना आहे, व्हाजायनाचा मागचा पार्ट सर्विक्स आणि व्हाजायनाच्या समोर काय आहे? तर व्हाजायनाच्या समोर म्हणजे हा जो आहे व्हाजायना संपल्यानंतर कोणता पार्ट सुरू होतो? त्याला म्हणतात व्हेस्टिब्यूल. बघा व्हाजायनाच्या समोर व्हेस्टिब्यूल, इथे आहे व्हेस्टिब्यूल आणि हा मागचा पार्ट आहे व्हाजायनाचा सर्विक्स. लक्षात आलं ना तुम्हाला तर पोझिशन? आता हा व्हाजायना संपल्यानंतर इथे व्हेस्टिब्यूल सुरू होणार आहे, बरोबर? आता या व्हाजायना या व्हेस्टिब्यूलमध्ये जिथं ओपन होतो तिथे छिद्र आहे असं एक, ठीक आहे. याला व्हाजायनल ओपनिंग असं म्हटलं आणि किंवा याला व्हाजायनल ओरिफिस असं म्हणतात. ओरिफिस, व्हाजायनल ओरिफिस किंवा व्हाजायनल ओपनिंग. तर हे ओपनिंग काय करते? हे ओपनिंग कशाचं आहे? हे व्हाजायनाचं आहे. या ओपनिंगमधून आपण कुठे जातो? व्हाजायनामधून कुठे बाहेर पडतो? तर व्हेस्टिब्यूलमध्ये जातो आपण डायरेक्ट. या ओपनिंगमधून समोर काय आहे? या समोर आहे व्हेस्टिब्यूल. लक्षात आलं ना? तशी बिलकुल सिंपल माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर आता पुढे आहे दिस ओपनिंग इज कवर्ड पार्शियली बाय अ फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन कॉल्ड हायमेन. अजून माहिती महत्त्वाची सांगितलेली आहे की या व्हाजायनामध्ये एक छिद्र आहे, याला एक ओपनिंग आहे या व्हाजायनाला आणि त्या ओपनिंगला आपण व्हाजायनल ओपनिंग म्हटलं किंवा व्हाजायनल ओरिफिस असं म्हटलं. आता हे जे ओपनिंग आहे, हे जे छिद्र आहे याच्यावर असा कव्हर आहे. कशाचं कव्हर आहे? एक म्युकस मेम्ब्रेनचं कव्हर आहे आणि त्या म्युकस मेम्ब्रेनला म्हटलं हायमेन मेम्ब्रेन. काय म्हटलं? हायमेन किंवा हायमेन मेम्ब्रेन पण म्हणतात त्याला. पातळ असं कव्हर आहे या व्हाजायनावर असं पातळसं असं कव्हर आहे त्याला प्रोटेक्शन करायला. तर
त्याला हायमेन असं म्हणतात. आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की जेव्हा पहिल्यांदा सेक्स वगैरे होतो मुलीचा, तेव्हा इथून जेव्हा आता फॉर एक्झाम्पल पेनिस आहे, हे पेनिस जेव्हा असं वजायनामध्ये आतमध्ये जाईल तर सुरुवातीला काय हायमेन, तर हायमेन हा या पेनिसमुळे हा हायमेन फाटून जातो. तर पहिल्यांदा मग फाटला की थोडंसं ब्लिडिंग होते, थोडंसं रक्त वगैरे बाहेर येते. पहिल्यांदा सेक्स करते मुलगी तेव्हा असं होते हायमेन फाटल्यामुळे. तर हायमेन काय आहे, तर हायमेन या वजायनाचं कवर आहे, या व्हजायनावर कवर आहे. व्हजायनाचा जो दरवाजा आहे, ज्याला आपण व्हजायनल ओरिफिस म्हटलं किंवा व्हजायनल ओपनिंग म्हटलं, त्या दरवाजावर असं कवर आहे हायमेन. असं नाही. आता एक आणखीन लक्षात घ्या बाळांनो, मी तुम्हाला हा पहिला पॉईंट सांगितला की जेव्हा पेनिस आतमध्ये जाईल तेव्हा हायमेन फाटतो. असं जरुरी नाही आहे की सेक्स झाल्यामुळेच हायमेन फाटतो आणि ब्लड येते म्हणून. बऱ्याचदा आजकाल मुली ज्या आहेत ह्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात, कोणी स्पोर्टमध्ये भाग घेते आहे ना, वेगळ्या वेगळ्या स्पोर्ट खेळल्यामुळे अशी आपल्या ह्या ज्या पाय आहेत हे पाय असे फाकल्यामुळे काय होऊन जाते की हा हायमेन पण फाटून जातो, त्यामुळे पण ब्लिडिंग होते. तर मग असं जरुरी नाही आहे की सेक्स केल्यामुळेच हा हायमेन फाटतो म्हणून. लक्षात आलं. तर ह्या कल्पना सगळ्या चुकीच्या आहेत. त्यानंतर आता पुढे आणखीन माहिती सांगितलेली आपल्याला. वजायना ॲक्ट ॲज अ पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो ॲज वेल ॲज द बर्थ कॅनल ड्युरिंग पार्च्युरेशन. हा जो वजायना आहे, या वजायना मेन्स्ट्रुअल फ्लोच्या पण कामात पडतो. मुलीच्या मासिक पाळी जी आहे त्या मासिक पाळीमध्ये हा सगळं ब्लिडिंग जे आहे या वजायनामधूनच पुढे जाते, बॉडीच्या खालून सगळं निघून जाते, वजायनामधूनच सगळं ब्लिडिंग बाहेर होते. त्यानंतर आता इथे 9 महिन्यापर्यंत बाळ वाढते आहे ना, बाळ वाढते, बाळाची ग्रोथ होते. मग हळूहळू 9 महिने कंप्लीट झाले की बाळ हळूहळू खाली सरकायला लागते. बाळ खाली सरकत सर्विक्समधून आलं, पुढे वजायनामध्ये गेलं, वजायनामधून मग ते बाळ बाहेर येणार, डायरेक्ट बाहेर येणार, बाळाचा जन्म होणार. मग हा वजायना कशाच्या कामात पडला, इथून बाळ पण आलं, बाळाचा जन्म पण वजायनामधून झाला. दुसरं मेन्स्ट्रुअल फ्लो जो आहे एमसीच्या पिरियडमध्ये, जे मासिक पाळी आपण म्हणतो त्याच्यामध्ये जी ब्लिडिंग होते, जी थोडंफार रक्त वगैरे जे काय बाहेर येते ते पण या वजायनामधूनच बाहेर येते. अशा तऱ्हेनं 2 प्रकारचे कामं या वजायनामध्ये होतात. तशा प्रकारची बिलकुल सिंपल छोटीशी माहिती आपल्याला वजायनाची दिलेली आहे. आणि अशा तऱ्हेनं आपण आता हा ऑर्गन जो आहे, एक इम्पॉर्टंट ऑर्गन कंप्लीट केला. आणि इथे आपलं जे आहे इंटरनल जेनायटेलिया, फिमेलमधले इंटरनल जे ऑर्गन्स आहे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, त्याचा आपण स्टडी केलेला आहे. तर बिलकुल हे इझी होतं आणि इम्पॉर्टंट होतं बाळांनो, सगळं इम्पॉर्टंट होतं. पुढे जे आपण आणखीन जे काही शिकणार त्याच्यासाठी पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे याला चांगलं भरपूरदा वाचा तुम्ही आणि याच्यावरती जेवढे काही MCQ वगैरे दिलेले असतील ते सॉल्व करा स्वतः आणि भरपूर साऱ्या डायग्राम काढा. आणि आपल्या नांदोकर अकॅडमीमध्ये ज्या काही टेस्ट होतात त्या सगळ्या नीटच्या CETच्या रेग्युलर टेस्ट द्या, ज्यामुळे तुम्ही बाकीच्यांपेक्षा पुढे राहाल बाळांनो. टेस्ट द्यायचा तुम्हाला ट्रिमेंडस फायदा होईल. भरपूर MCQ सॉल्व करा तरच तुम्ही पुढे राहाल बाकीच्यांपेक्षा. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्सटर्नल जेनायटेलियाचा स्टडी करू बाळांनो. थँक्यू व्हेरी मच.